नमस्कार मंडळी, चला तर आणखीन एक छान असा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते। आजचा व्हिडिओसुद्धा रांगोळीचाच व्हिडिओ आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यापूर्वी जे व्हिडिओ मी टाकलेले आहे त्याच्यावरती इतक्या सुंदर तुम्ही कमेंट्स केलेल्या आहेत की नाही, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद। खूप 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 सुंदर कमेंट्स असतात, तुमच्या वाचताना अतिशय आनंद होतो आणि सगळ्या म्हणजे प्रत्येक कमेंटचा पर्सनली रिप्लाय देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि आजची रांगोळीसुद्धा नेहमीप्रमाणेच खूप सुंदर होती आणि एकदम सोपी होती आणि मला जमली म्हणजे तुम्हालाही जमायला काहीच हरकत नाही। एकदम सोपी अशी रांगोळी आहे। कालच मी पाहिली होती आणि आज ट्राय केली तर मला छान जमली, म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करायची म्हणून असा व्हिडिओ करत आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा मी बॉटलच्या सहाय्याने थेंब पाडून घेतलेले आहेत आणि बोटाच्या सहाय्याने की नाही असं गोल वर्तुळ केलेलं आहे। इथे एक सोपी पद्धत तुम्ही वापरू शकता, म्हणजे बांगडी ठेवायची आणि बांगडीच्या मधोमध तो थेंब टाकायचा आणि बांगडीची कडा येईपर्यंत गोल गोल फिरवायचा, म्हणजे जे गोल आहेत की नाही ते अंदाजाने वाकडे तिकडे येणार नाहीत, खूप छान येतील शेपमध्ये। तर त्या पद्धतीने केलं तरी चालतं, सोपं पडेल। तर मी की नाही इथे जवळून पण तुम्हाला दाखवलंय कसं डिझाईन करून घेतलेली आहे ते आणि एअरब्रशच्या साहाय्याने आणि बोटाच्या साहाय्याने ही डिझाईन केलेली आहे। ह्याच्यामध्ये मी 2 कलर भरलेले आहेत, तुम्हाला आवडतील असे कोणतेही कलर तुम्ही 2 भरू शकता, दुसरे किंवा 4 कलर भरून सुद्धा ही रांगोळी फार सुंदर दिसेल असं मला वाटतं। आणि जर तुम्ही केलातच तर मलाही पाहायला खूप आवडेल कलर वापरले तर दुसरे। दुसरं म्हणजे काल मी एक व्हिडिओ टाकला होता, कसला होता, हां, जेवणाचा व्हिडिओ टाकला होता आणि थोडंसं बागेतली भाजी दाखवली होती तुम्हाला, म्हणजे मिरची, टोमॅटो आणि राजगिऱ्याची पानं दाखवलेली। तर त्या राजगिऱ्याच्या पानांची भजीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केली मी, नैवेद्यासाठी मी बनवले होते ते। तर त्याच्यावरती की नाही मला एक सुंदर कमेंट आलेली, तर त्या ताई म्हणाल्या की आम्ही मागच्याच आठवड्यात कोकणात येऊन गेलो आणि तिकडचं कोकण खूप सुंदर आहे आणि इकडचं जेवण म्हणजे सोलकढी फारच उत्तम, असं समथिंग अशी कमेंट आहे, एक्झॅक्टली मला आठवत नाही शब्दशः, पण त्यांना मी रिप्लाय दिलेला आहे। मला ती कमेंट अतिशय आवडली आणि त्याच्यात आपल्या कोकणची स्तुती केलेली आहे म्हटल्यानंतर काय विचारूच नका, एकदम भारी वाटलं। खूप म्हणजे खूप छान लिहिलं आहे त्यांनी, मला फार आवडली ती कमेंट आणि त्यांना मी रिप्लायसुद्धा दिलेला आहे त्या कमेंटचा। तर कोकण म्हटल्यानंतर सुखच आहे, आपल्यापैकी कोणी जर कोकणात येऊन गेलं नसेल तर ह्या सुट्टीमध्ये नक्की भेट द्या, तुम्हाला ही कोकण नक्कीच आवडेल। असंच आहे इकडचं जेवण, इकडची परंपरा आणि सगळंच सगळं म्हणजे सगळंच कोकणच सुंदर आहे। त्याच्या प्रेमात कोण पडल्याशिवाय राहूच शकत नाही। बाकी बोलता बोलता आपली रांगोळी कंप्लीट झालेली आहे। कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।